अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। आजच्या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत 51वा अध्याय, आणि या 51 अध्यायामध्ये नक्की मनुष्याला काय फायदा होणार आहे, म्हणजे सुख समृद्धी आणि अंतिमोक्ष प्राप्ती होते। ही अंतिमोक्ष प्राप्ती आहे ना, ती खरंच होते का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत ना, आज या निरूपणामध्ये आपल्याला मिळणार आहेत। बघा, आता आपण अध्याय सुरुवात करूया। अध्याय 51वा श्री गुरु नृसिंह सरस्वतींचे निजानंद गमन। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतेय नमः, श्री गुरुभ्याय नमः, श्री कुलदेवताय नमः। नामधारक शिष्य सिद्धयोगी चरणांना वंदन करून म्हणाला, यवन राजानं श्री गुरु नृसिंह सरस्वतींना त्यांच्या बिदरनगराला गेले होते। तेथून श्री गुरु गाणगापुरामध्ये परत आले असं तुम्ही यापूर्वी सांगितलं। मग मागे पुढे काय झालं ते मला सविस्तर सांगा। त्यावर सिद्धयोगी म्हणाले, बाळा, आता पुढे काय झालं आहे ते मी तुला सांगतो। ती विशेष घटना तू लक्षपूर्वक ऐक। ही कथा श्रवण करणाऱ्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात। श्री गुरु यमन राजाला त्याच्या नगरामध्ये भेटून गाणगापुरामध्ये परत आले। परत आल्यावर त्यांनी एक विचार पक्का केला की आता हा पसारा खूप वाढला आहे, लोकांना खरा परमेश्वर समजावा, नुसते व्यक्तीची पूजा असू नये। आता आपण गुप्त होऊन अवतार समाप्ती करावी। मग त्यांनी आपल्या शिष्यांना आणि भक्तांना आपण श्रीशैल्य पर्वतावर जाऊन तेथेच गुप्तपणे राहणार असं सांगितलं। प्रस्थानाची सर्व तयारी झाली। श्री गुरु शिष्यांसमवेत श्रीशैल्य यात्रेला म्हणून निघाले। त्यावेळी भक्तजनांना अतिशय वाईट वाटलं। ते श्री गुरूंच्या चरणी पडून म्हणाले, स्वामी, आम्हाला सोडून आपण का बरे जाता बरं? स्वामी, तुम्ही आम्हा भक्तांसाठी कामधेनू आहात। तुमच्या केवळ दर्शनानं सर्व पातके दाही दिशांना पळून जातात। तुमच्या कृपेनं आमच्या सर्व कामना पूर्ण होतात। आई आपल्या बाळकाचा कधी त्याग करते का बरं? तुम्ही आमचे माता पिता सर्व काही आहात आणि आमच्यावर कृपा करा, आम्हाला सोडून जाऊ नका। सर्व भक्तांनी अशी परोपरीने विनवणी केली। त्यामुळं श्री गुरु त्या सर्वांना अत्यंत प्रेमाने म्हणाले, भक्तजन हो, तुम्ही कसलीही चिंता करू नका। मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही। मी याच गाणगापुरामध्ये नित्य अमरजा संगमात स्नान करून त्या मठामध्ये गुप्तपणे राहीन। याशिवाय तुम्ही निश्चिंत राहा। जे लोक माझी नित्य भक्ती करतील ना, त्यांना मी प्रत्यक्ष दर्शन देईल। मात्र जे लोक अज्ञानी आहेत त्यांच्या दृष्टीने मी शैल्य यात्रेला जात आहे। मी प्रातकाळी कृष्णा नदीमध्ये स्नान करीन। कृष्णा पंचगंगा संगमावर औदुंबर क्षेत्री अनुष्ठान करील। संगमावर पुन्हा स्नान करील। मध्यान्हकाळी मठानं येईल आणि तेथे मी भक्तांच्या पूजेचा स्वीकार करील। तुम्ही कसलीही चिंता करू नका। आम्ही गाणगापुरात निरंतर वास्तव्य करणार आहोत। जे लोक आमची भक्ती करतात ना, आमच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवतात, ते आम्हाला विशेष प्रिय आहेत। त्यांच्या सर्व कामना आहेत ना, इच्छा त्वरित पूर्ण होतील। हे आमचे वचन त्रिवार सत्य आहे। अमरजा संगमावर जो अश्वश वृक्ष आहे ना, तो कल्पवृक्ष आहे। त्याची नित्य पूजा करा, म्हणजे तुमच्या मनात ज्या इच्छा असतील ना, त्या खात्रीने पूर्ण होतील। मी मठात माझ्या निर्गुण पादुका ठेवीत आहे। अश्वत्थाची पूजा करून मठामध्ये येत चला आणि तेथे माझ्या निर्गुण पादुकांची मनोभावे पूजा करीत जा। विघ्नहर्त्या चिंतामणी श्री गणेशाची पूजा करा। त्यामुळं
तुमच्या सर्व चिंता नाहीशी होऊन इच्छित तुम्हाला फळ मिळेल. आमची दररोज त्रिकाळ आरती करावी म्हणजे सर्व कार्य सिद्धीला जातील. अशा रीतीनं सर्व भक्तजनांनी समजून घालून त्यांना आशीर्वाद देऊन श्री गुरु नृसिंह सरस्वती श्रीशैल यात्रेसाठी निघाले. सर्व भक्त त्यांना प्रेमाचा निरोप देऊन मठामध्ये परत आले. त्यावेळी त्यांना श्री गुरु मठातच आहे असं दिसलं. श्री गुरु आपल्या 4 शिष्यांसह पाताळगंगेच्या तीरावर आले. त्यांनी शिष्यांना सांगितलं, माझ्यासाठी फुलांचा आसन तयार करा. मी या नदीतून श्री पर्वतापर्यंत जाईल व मल्लिका अर्जुनाशी ऐक्य साधून राहील. श्री गुरूंनी असं सांगतात शिष्यांनी शेवंती, कमळ, मालती, कल्हार अशी फुले केळीच्या पानामध्ये गुंडाळून आणली. त्या फुलांचं त्यांनी सुंदर आसन तयार करून ते गंगेच्या पवित्र पाण्यावर ठेवलं. मग श्रीगुरू त्यांना म्हणाले, आता तुम्ही गावामध्ये परत जा. हे ऐकतात सर्व शिष्य दुःखी झाले. श्रीगुरू त्यांना समजावीत म्हणाले, आम्ही गाणगापुरातच मठात बसू, तुम्हाला दर्शन देऊ, कसलीही चिंता करू नका. लौकिकदृष्ट्या आम्ही जात आहोत असं दिसलं ना तरी आम्ही नित्य भक्तांच्या घरीच असू याची तुम्ही खात्री बाळगा. असं सांगून श्रीगुरू उठले आणि नदीतील आसनावर जाऊन बसले. आता मी निजस्थानी जातो, तेथे गेल्यावर प्रभातून फुले प्रसाद म्हणून पाठवतो असं ते शिष्यांना म्हणाले. त्यावेळी कन्या राशीत गुरु होता. बहुधान्य नाम संवत्सर होते. त्या दिवशी माघ वैद्य प्रतिपदा होती. वार शुक्रवार होता. शिशिर ऋतू होता. श्रीगुरू निजानंदी बसले. त्यावेळी ते शिष्यांना म्हणाले, आम्ही निजधामाला जात आहोत. तेथे पोचल्याची खूण म्हणून शेवंतीची 4 प्रसाद पुष्पे प्रवाहात वाहत येतील. ती तुम्ही घ्या आणि आमची नित्य पूजा करीत जा. त्यामुळे तुमच्या घरी अखंड लक्ष्मी राहील. आम्हाला गायन खूप आवडतं. ज्या घरी आमचं स्तोत्रगान चालू असेल ना त्या घरी आम्ही अखंड वास्तव्य करतो. आमचा जो नेहमी स्तोत्रगान करतो त्याला कसलीही व्याधी येणार नाही. त्याचं दारिद्र्य नाहीसं होईल. त्याला पुत्रपौत्र प्राप्त होतील. तो निरामय शतायुषी होईल. जो कोणी आमचे चरित्र श्रवण पठण करतील ना त्यांच्या घरी लक्ष्मी नांदेल. याविषयी संदेह नसावा असं आपल्या शिष्य भक्तांना आश्वासन देऊन श्री गुरु एकाएकी गुप्त झाले. सगळे भक्त तेथे चिंता करत राहिले. त्यावेळी एका नावेतून काही नावाडी आले. ते त्या शिष्यांना नमस्कार करून म्हणाले, आम्ही पहिलं तरी होतो. तेथे आम्ही श्री गुरूंना पाहिलो. संन्याशी वेशामध्ये असलेल्या त्यांनी हातात दंड धारण केला होता. त्यांनी स्वतःचं नाव श्री नृसिंह सरस्वती असं सांगितलं. त्यांनी तुम्हाला एक निरोप सांगितला आहे. आम्ही कर्देळी वणी जात असलो तरी नित्य गाणगापुरातच असू. त्यांनी जाताना असं सांगितलं की तुम्ही आता तुमच्या घरी जावं. वंशोवंशी माझी भक्ती करीत सुखाने राहावं. प्रसाद पुष्प आल्यानंतर ती शिष्यांनी घ्यावीत असं आम्हाला सांगून श्रीगुरू एकाएकी अदृश्य झाले. ते नावाडी असं सांगत होते. तोच प्रसाद पुष्प वाहत आली. तू 4 शिष्यांनी घेतली. सिद्धयोगी असे सांगत होते. त्यावेळी नामधारकानं विचारलं, ते 4 प्रमुख शिष्य कोण? त्यावर सिद्धयोगी म्हणाले, श्री गुरूंच्या अनेक शिष्य होते. श्री गुरूंनी त्यांना संन्यास दीक्षा देऊन वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री पाठवले. त्यातील कृष्ण सरस्वती, बाळ सरस्वती आणि उपेंद्र सरस्वती व माधव सरस्वती या 4घांनाही तीर्थयात्रेला पाठवलं. श्री गुरु निजधामाला गेले. त्यावेळी सायनदेव साखरे, कवीश्वर नाव दिलेला नंदी ब्राह्मण, नरहरी कवी आणि मी स्वतः असे 4घे जण त्यांच्याबरोबर होतो. आम्ही ती पुष्पे काढून घेतली. ती पुष्प आजही माझ्याकडे आहे. त्याची मी नित्य पूजा करतो असं सांगून सिद्धयोग्यांनी नामधारकाला ते शेवंतीचं पुष्प दाखवलं. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, श्री गुरु नृसिंह सरस्वतींचा महिमा आहे ना हा असा फार अद्भुत आहे, अपूर्व आहे.
तो अपार आहे. त्यातील फार मोठा भाग आहे ना मी तुला सांगितला. नामधारक साक्षात कामधेनू असलेले श्री गुरु चरित्र मी तुला सविस्तर सांगितले. आता तुझे दैन्य दारिद्र्य पळून गेले असो तू समज. हे श्री गुरु चरित्र लिहून काढतील किंवा याचे जे श्रवण पठन करतील ना ते लक्ष्मीवंत होतील. त्यांना चारी पुरुषार्थाची प्राप्ती होईल. त्यांच्या मातृपितृ उभयपक्षी महानंद होईल. त्यांना पुत्रपौत्रांची प्राप्ती होईल. असं हे श्री गुरु चरित्र सिद्धांनी नामधारकाला सांगितलं. ते ऐकून नामधारकाला परमानंद प्राप्त झाला. त्यांच्या सर्व इच्छा तात्काळ पूर्ण झाल्या. ग्रंथकार सरस्वती म्हणतात, नामधारकानं या श्री गुरु चरित्राचे जे मोठ्या भक्तिभावाने श्रवण पठन करतील ना त्यांनी धर्मार्थ काममोक्ष हे चारही पुरुषार्थ प्राप्त होतील. श्री गुरु नृसिंह सरस्वती त्यांचे वंशोवंशी रक्षण करतील. म्हणूनच सरस्वती गंगाधर श्रोत्यांना वंदन करून सांगतात, श्रोते हो, सर्व इच्छा कामना पूर्ण करणाऱ्या या श्री गुरु चरित्राचे तुम्ही नित्य भक्तिभावाने श्रद्धेने श्रवण पठन करा. तुमचे सदैव कल्याण होईल. अशा रीतीनं श्री गुरु चरित्रातील श्री गुरु नृसिंह सरस्वतींचे निजानंद गमन नावाचा अध्याय आहे ना तो 91 समाप्त होईल. आता ही सर्व माहिती ह्या 91 अध्याय आहे ना आपण पाहिली. पण यामध्ये आपल्याला लाभ कोणता आहे बरं? आपल्या जीवनामधील भरपूर संकट असतील. आपल्या जीवनामध्ये असलेल्या काही गोष्टी असतील ना त्या सत्यात उतरवायच्या असतील. आपल्याला कोणते त्रास असतील, आपल्याला काही भीती वाटत असतील, म्हणजे तुमच्या पायाच्या केसांपासून तर बघा पायाच्या अंगठ्यापर्यंत डोक्यापर्यंत म्हणजे सर्व गोष्टींची उत्तरं आहेत ना या 51 अध्यायामध्ये तुम्हाला मिळतील. बघा भगवंताने सांगितलंच आहे ना तुमच्या जीवनामध्ये हा 21 दिवस नाही तर 45 दिवस हा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे. आणि मग आहे ना तुम्हाला तो रिझल्ट नक्की मिळणार आहे. आता आपण हा भक्त आहे ना लगेच खाऊन लगेच त्याला मावा मिळावा अशी त्याची संकल्पना असते. पण असं कधी होईल का बरं? कधीही होणार नाही. कोणतीही गोष्ट आहे ना कोणत्याही गोष्टीला वेळ लागत असतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आपल्याला हवी असेल, आपल्या जीवनामध्ये अंतिम मोक्षाची प्राप्ती हवी असेल ना तर आपल्या जीवनामध्ये हा 51वा अध्याय आहे हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आहे ना दत्तगुरूंच्या नामस्मरणाचे अद्भुत चमत्कार आहे ना आपल्या जीवनामध्ये नक्कीच अशा घटना घडतील. आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात. नामस्मरणामुळं सर्वप्रथम आपण आभोळ होतो. आपल्याला एकांताची आवड निर्माण होते. बहुतेक संतांची चरित्र वाचल्यावर आपल्याला हेच लक्षात येईल ना की ते सुरुवातीला एकांतामध्ये होते, समाजापासून अलिप्त राहत होते. साधना पूर्ण झाल्यावर त्यांनी लोकात मिसळायला सुरुवात केली. म्हणजे जोपर्यंत आपलं साध्य तयार होत नाही ना तोपर्यंत लोकांसमोर आपण येऊ नये. सुरुवातीला डोक्यामध्ये खूप विचारांची गर्दी होते. इतके दिवस जे विचार आपल्या मनामध्ये ठाण मांडून बसलेले असतात त्यांच्यावर नामस्मरणाचा हल्ला होतो आणि ते आपली जागा सोडू लागतात. मनामध्ये विचारांची गर्दी होणं हे चांगलंच लक्षण आहे ना. पण ती मनामध्ये विचार असणं ना ते नामस्मरणाचे असायला हवे. काही साधकांना ही पायरी कळत नाही आणि ते घाबरून नामस्मरण करणं सोडून देतात. काही दिवसांनी मात्र झोपेतही जप चालू होतो. जप वैखरीमधून मध्यमा वाणीमध्ये येणं हे त्याचं लक्षण आहे ना. शांत झोप लागते आणि वेळेवर जागही येते. पशु पक्षी हे साधकांना घाबरत नाही. साधना योग्य दिशेने जात आहे हे समजण्याचं हे एक महत्त्वाचं लक्षण आहे ना. स्वप्नामध्ये अतृप्त आत्मे येत नाहीत. नामस्मरणामुळे साधकाच्या भोवती एक संरक्षण कवच तयार झालेले असतं. त्यामुळं आत्म्यांना प्रवेश मिळत नाही, राग येत नाही. ही साधना व्यवस्थित चालण्याची खूण आहे ना. नामस्मरण करूनही जर तुम्हाला राग येत असेल
तर तुम्ही नीती नियम पाळण्यामध्ये कमी पडता असा याचा अर्थ होतो. क्रमागणानं कुंडली शुद्ध होत जाते आणि त्या अनुषंगानं घटनासुद्धा घडत जातात. नामस्मरण आहे ना, एक ग्रहांवरील मात करणारं एक साधन आहे. कुंडलीतल्या प्रत्येक स्थानाला नाव आहे. उदाहरणार्थ, प्रथम स्थान हे स्वभाव स्थान, द्वितीय स्थान हे धन स्थान, तृतीय स्थान पराक्रम स्थान वगैरे वगैरे. म्हणजे साधकाची प्रगती होत गेल्यावर कुंडलीतील ही स्थाने आहेत ना, ती शुद्ध होत जातात आणि त्याप्रमाणे अनुकूल घटना घडू लागतात. आश्चर्य म्हणजे काय बरं? सर्वसामान्य लोकांनी आहे ना, सुख मिळवण्यासाठी सुरुवातीला नामस्मरणाची खास धरलेली असते. पण जशी जशी साधना पुढे जाते ना, तशी तशी त्यांची वासना कमी होत जाते. नामस्मरणाबद्दल खूप काही सांगण्यासारखं आहे आणि ते जितकं सांगावं ना तितकंच कमी आहे. परंतु या संपूर्ण निरूपणामध्ये सार असं होईल की नामस्मरण आपल्याला परमात्म्याशी एकरूप करण्यासाठी मदत करतो. चला तर मग आपण सर्व नामस्मरणाद्वारे भक्तीमध्ये लीन होऊन आणि शाश्वत सुखाची अनुभूती घेऊया. प्रेमपूर्वक म्हणूया, गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ.